सर नरेश शेट ऑलराऊंडर्स टीम तुम्ही का थांबलेत? फिल्डिंग सेट करता सुरुवात करा, कारण अगोदरच फार वेळ झाला आणि यातनंतर प्रत्येकी टीमला ही नम्रतेची सूचना आहे की बघा जी वेळ तुम्हाला दिली जात आहे त्या वेळेअभावी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करा. वेळे संदर्भात आता सहकार्य करा, कारण मागील सामन्यासाठी मला वाटतं की 1.5 तास लागला आणि ते लागायला नाही पाहिजे. कारण जास्त वेळ जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही मॅचची रिदम ब्रेक करता. पगलं षटक बॉलर दरम्यान तयार होतात या फर्स्ट ओव्हरमध्ये. बघा पहिली 4 षटकं विदिन 20 मिनिट्स 20 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि याआधी आम्ही सांगितलं की 20 ते 21 मिनिटं जरी झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये एक तुम्हाला एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. सामन्याला सुरुवात दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल हॅमट केलं, इनफिल्डला क्लिअर केलं आणि बॉलला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. पकलाच बॉल, पकला दमदार फटका, चौकार 4. विकेट टेकर लखन भोईर आहेत, त्यांना आपण पर्पल स्लीव्हजही देऊया आणि त्या दिनाकरिता सन्मान्य श्याम भोईर साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते पर्पल स्लीव्ह द्यायचं. आणि याही वेळेस वाईड ऑफ स्टंप विथ होते, प्रहार करण्याचा प्रयत्नही होता, अपीलही सुरू आहे. कॉट बिहाइंड द विकेटसाठी रिव्ह्यू नाही आहे. पर्पल स्लीव्स दिल्या जातात आणि लखन यांची मॅच जेव्हा असेल तेव्हा त्या स्लीव्स परिधान करून लखन आपण केलायचं. 3 विकेट्स आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतलेल्या आहेत. दॅट्स वाय ते लीडिंग विकेट टेकर आहेत आणि तसेच बजरंग पाटील यांनी 39 धावा बनवलेल्या आहेत. दॅट्स वाय ते लीडिंग रन स्कोरर आहेत या स्पर्धेमधले. फुल लेंथ मोठा फटका खेळायचा होता, प्लेन मेस येतोय डॉट. बघा बाउंड्री जशी आली त्यानंतर लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस झालेत आणि लाईन आणि लेंथमध्ये जसे चेंजेस आलेत आता नशीबही थोडं चेंज होतं. कारण गेले 2 चेंडू जर आपण पाहिले तर बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाही आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं सत्र सुरू आहे या मॅचमधलं. नेक्स्ट बॉल ऑन साईडला स्ट्रोक खेळले, खेचून मारला, गॅपमध्ये बॉल निघून जाईल. गाव कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा पलीकडे लाजवाब फटका, आणखीन एक चौकार 4. एवढ्याच उडवला ऑन साइडला पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पगला तडाका 6 षटकार. इथं 2 चौकार आले, त्यानंतर हा षटकारही येतोय. स्कोर कार्ड 14 विदाउट लॉस. टीम श्रुती कन्स्ट्रक्शन्स एक्सप्लोसिव्ह स्टार्ट आणि त्यामध्ये आणखीन काही ऍड होतील की विकेट मिळेल. बॉल हव्यामध्ये होता, प्रयत्न फार चांगले केले एक्स्ट्रा कव्हरला. जे फिल्डर होते बालकृष्ण होते, आय थिंक 40+ खेळाडू आहेत. भरपूर चांगले प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. बघा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतो आणि डायविंग एफर्ट पाहायला मिळाला, बट कॅच पकडता आली नाही. हरकत नाही आहे. भरपूर चांगली फिल्डिंग, भरपूर चांगले प्रयत्नही पाहायला मिळाले आणि अशा प्रकारे आफ्टर फर्स्ट ओव्हर 15 विदाउट लॉस टीम श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि रिमेनिंग येत्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि पहिल्या षटकासाठी जी वेळ लागलेली आहे करेक्ट 5 मिनिटांमध्ये हे पहिलं षटक इथे समाप्त झालं. आणि पुन्हा एकदा माहिती पोचवेन की विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये टाकायची आहेत. 20 ते 21 मिनिटं जरी झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. सेकंड ओव्हर बॉलर
धनेश बॉलिंग मार्कवरती तयार होतात. बघा खऱ्या अर्थाने VPL 2025 सीझन 3 मध्ये भरपूर साऱ्या यंगस्टर्सला ही संधी मिळाली खऱ्या अर्थाने आपला टॅलेंट दाखवण्याची. धनेश येतो. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला फटका, गॅप मध्ये फटका, बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. तांबडी संजय पाटील काय बॅटिंग करतात. 3 चौकार 1 षटकार त्यांचा बॅट मधनं इथे आला. आणखीन इथे उडवला बट चेंडू फक्त उंच गेला. फिल्डर येतात आणि कॅच ड्रॉप. बघा एकंदरीत प्रश्न हा देखील पडलाय ना की एका कॅच जवळ 3 फिल्डर आले आणि या क्षणाला मी म्हणेन की जे फिल्डर लॉंग ऑन वरनं आले होते त्यांच्यासाठी तो खऱ्या अर्थाने ती चांगली संधी होती कारण ते समोरून येत होते. वितेश प्रयत्न चांगले केले वितेशनं बट एकंदरीत मी म्हणेन की लॉंग ऑनला जे फिल्डर होते त्यांनी खऱ्या अर्थाने अटेम्प्ट करायला हवा होता. पुल खेळला फटका इथे मिस टायमिंग आणि फिल्डरही होते डीप मिड विकेटला आणि कॅचही पकडली जाईल. पकडली सफलता इथे मिळेल बट बाद होण्याआधी लाजवाब खेळली संजय पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या 21 धावेवरती हा पहिला धक्का. हाफमधनं ठाणे टीममधनंही आपण कौशल पाटीलला खेळताना पाहिलं आणि वर्ल्ड गावाच्या क्रिकेट इतिहासामधला हा उभरता सितारा आणि फास्टेस्ट ग्रोविंग प्लेअरही मी त्याला म्हणेन कारण ग्रामीण क्रिकेट तर आहेच बट त्यासोबत व्यावसायिक क्रिकेटमध्येही फार वेगाने कौशल पुढे चालला आणि तोच कौशल पाटील मैदानात मध्ये आता इन ॲट नंबर 3. पहिलाच बॉल आउट शाउट. मग कौशलची हाईट ऑलरेडी इतकी आहे आणि त्याच्यावरती बॉल जर थाईजला लागतोय तर अपील करणंही व्यर्थ आहे मी असंच म्हणेन कारण थाईजवरती बॉल आदळला हलकीशी अपील जरूर झाली लेग बिफोर विकेटसाठी बट मिळेल लेग बायसी सिंगल धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर का 22 धावा धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये बिगमॅनला आपण बॉलिंग करताना पाहिलं होतं आणि जेव्हा तो बॉलिंग करत होता तेव्हा विकेट किपर अगदी ब्लॅक पडद्याजवळ उभे होते कारण एखादा गोलकीपर जसा गोल अडवण्यासाठी उभा असतो ना त्याप्रमाणे काल परिस्थिती झाली होती पण आता तो बॅटिंगसाठी आला. बजरंग पाटीलचा हा फटका लाजवाब फटका बॉल थेट गेला बट घडलं काय एकंदरीत आम्हाला एक्झॅक्टली क्लिअर समजलं नाही की झालं काय. चेक करायचं अंपायर चेक केलं जाईल. बघा विनंती असेल प्लीज डगआउटमधनं कोणीच काही बोलायचं नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी झालेली आहे. जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल सो शांती ठेवा. टीम श्रुती कन्स्ट्रक्शन्स आपल्याकडे रिव्ह्यू आहे चेक केलं जाईल तुम्ही वेट करा. आणि कन्फर्मेशन आलेलं आहे आणि निर्णय आला कॅच क्लीन दॅट्स वाय बॅटर आउट. सफलता मिळेल. बजरंग पाटील यांच्या स्वरूपामध्ये बघा तुमचा 12th मॅनही इथे आहे आणि तिथनं कन्फर्मेशन झालं. पंचांचा निर्णय आला बॅटर आउट आहे.
आणि बघा लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये फ्रंट फ्रंट व्ह्यू होता, दॅट्स वाय पाय बॅनरला टच झालाय की नाही त्याचं कन्फर्मेशन आपल्याकडे नव्हतं. बट मॅनेजमेंट कमिटी सदस्य दर्शन भोईर यांनी कन्फर्म केलं की फिल्डरचा पाय बॅनरला लागला होता. सो दॅट्स वाय हा षटकार असेल, कारण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आपल्याकडे फ्रंट व्ह्यू आहे, बॅक व्ह्यू नाही आहे.
आणि डिसिजन आलेलं आहे की कॅच सेफली पकडण्यात आली, सो दॅट्स वाय बॅटर आउट. आणि सफलता दरम्यान इथे मिळेल. फार वेळ करायला त्याने लागला, बट हा योग्य निर्णय अंपायरचा तुमच्यापर्यंत पोहोचवला. बजरंग पाटील यांच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का इथे दरम्यान लागला. धक्का दुसरा लागला. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती मैदानात सातमध्ये दाखल झालेत. प्रतीक मोहित आलाय क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता. मोहित आला क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता. बघा अगोदरच आता फार वेळ या पहिल्या सत्रासाठी गेलेला आहे, कारण आता मी विनंती करेन की प्लीज अतिरिक्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट बॉल समोर आता स्ट्रायकिंग एंड वरती मोहित आहे. फुल लेंथ अपील, लाऊड शॉट, बट पंच सहमत नाही आहेत आणि इन बिटवीन लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल इथे कंप्लीट होईल. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळही 2 ओव्हरचा समाप्त झाला. 2 ओव्हरचा अखेर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 23 धावा. धावफलकावरती धक्के लागले 2 टीम, श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. चला अगोदरच फार वेळ या पहिल्या सत्रासाठी आता लागलेला आहे, सो विनंती असेल टीम नरेशेट ऑलराऊंडर्स आता अतिरिक्त वेळ प्लीज घेऊ नका आणि क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या 3rd ओव्हरला सुरुवात करा. आणि अतिशय चांगलं गुणलेखन आणि प्रत्येकी गोष्टीची माहिती आमच्यापर्यंत अल्पेशजी गायकवाड सर देखील पोहोचवतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंग स्कोरर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि भरपूर चांगलं गुणलेखन त्यांचंही आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. नेक्स्ट मॅच भगवान शेठ ग्रुप त्यांचा अगेन्स्ट पूर्णा वॉरियर्स अशी लढत आहे. 2 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 3rd ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतात या 3ऱ्या षटकामध्ये. प्रतीक दरम्यान या 3ऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर मोहित. थर्ड ओव्हर प्रतीक दरम्यान तयार होतो या 3ऱ्या षटकामध्ये. फील्ड प्लेसमेंट आता पॉवर प्ले नंतर जर आपण पाहिले तर पॉईंटचा फिल्डर इनफिल्डमध्ये, एक्स्ट्रा कव्हरी इनफिल्डमध्ये, कव्हरचा फिल्डरही इनफिल्डमध्ये पाहायला मिळतो. त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर एक फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफही आहे. प्रतीकचा पहिलाच बॉल वाईड ऑफ स्टंप टाकला आणि चांगलाच टाकला, कारण डॉट बॉल ने सुरुवात या 3ऱ्या षटकाची प्रतीक दरम्यान इथे करतो. आणि सध्याच्या घडीला बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये जर मॅच 5 ओव्हरची आहे तर 5 ओव्हरमध्ये मॅटर काय करतं की जर तुम्हाला 1 षटक मिळतं तर ॲज अ बॉलर महत्त्वाचं हे राहतं की विकेट नाही मिळाली हडकर नाही आहे. फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह डीपमध्ये आता फिल्डर धावतात एक्स्ट्रा कव्हरला, बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय. यावेळेस बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलकी पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 28 धावा धावफलकावरती.
पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर बॅटिंगही चांगली झालेली आहे. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळायचं होतं, थाईज वरती या बॉल नदळला, अपिलही हलकीशी झाली. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये तर मांडण्या सिंगल कंप्लीट, धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 29 धावा धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आणखीन जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये येत्या 3 चेंडूंचा खेळही अजून बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता कौशल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. कौशलला आतापर्यंत पाहिलं गेलं तर एकच बॉल फेस केला, तो देखील थाईजवरती आदळला होता. त्यानंतर आता तो स्ट्रायकिंग एंडवरती येतोय आणि मोठ्या फटक्यांची अपेक्षा कौशल पाटीलकडून इथे श्रुती कन्स्ट्रक्शन टीम इथे ठेवत आहे आणि ते कार्य त्याला करून दाखवावं लागेल. कारण कौशलची बॅट जर इथे चालली तर या पहिल्या सत्रामध्ये मे बी 55 to 60 पर्यंत स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण कौशलची विकेट इथे लवकरात लवकर काढू शकली टीम नरेशेट ऑलराऊंडर्स तर फार मोठी उपलब्धी. अपील आउट, अपील सुरू आहे आणि सरप्राईज केलं कौशलला. ज्याप्रमाणे हा बॉल टाकला, फुल लेंथ टाकला, सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं आणि सिंगल कंप्लीट, धाव पळक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 30 धावा धाव पळकावरती. दरम्यान आपण व्यासपीठावर पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळत आहोत. VPL सीझन 3 मध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आदरणीय श्रीमान राजू अनंत पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर शिक्षण संस्थेचे आणि सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. हॅट्रिक अध्यक्ष म्हणून देखील आता त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये मॅजिक बॉक्स पुरस्कृत करण्यात येत असतो आणि याही वर्षी त्यांनी मॅजिक बॉक्सची व्यवस्था केलेली आहे. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आतिश भामरे आणि वैभव पाटील यांना मी करतोय. सन्माननीय राजू पाटील साहेबांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. पंच खेळ थांबवा. आपण बघतोय सन्माननीय राजू अनंत पाटील साहेब यांचा शुभ सन्मान VPL अर्थात वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये केला जात आहे. आकर्षक असं सन्मान चिन्ह आणि मायेचे उद्गार शॉल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन खूप मोलाचं सहकार्य नेहमीच साहेबांचं या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. मॅजिक बॉक्स त्यांच्या माध्यमातून सातत्याने पुरस्कृत करण्यात येत आहे. थँक्यू सो मच राजू पाटील साहेब. ओ टू कॉम बॉक्स. मासकडे आपण वळूया. धावफळक जर आपण पाहिलं 30 धावा धावफळकावरती आहेत आणि आणखीन 2 चेंडूंचा खेळही दरम्यान बाकी आहे या तिसऱ्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल भावेश. यात नंतर आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. भगवान शेठ ग्रुप आणि त्यांचा अगेन्स्ट पूर्ण वॉरियर्स अशी लढत आहे. दोन्ही टीम्स आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. फुल लेंथ लाऊड शाउट, यस फिंगर अप, लेग बिफोर विकेट, सफलता इथे मिळेल. धक्का लागला हा तिसरा. थँक्यू. विकेटचं पतन झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूयात. सन्माननीय उमेश बजाज साहेब ठाण्याचे उद्योगपती आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतोय. विनंती असेल लखन भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण माननीय श्री उमेश बजाज साहेबांना सन्मानित करावं. पाहुण्यांचा यथोचित सन्मान वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3च्या दरम्यान उमेश बजाज साहेब उद्योगपती ठाणे मंचाची शोभा वाढवत असताना या स्पर्धेची शोभा वाढवत असताना त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. थँक्यू सो मच सर फॉर बिंग विथ अस. सन्मान्य प्रणय पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आणि मैदानासाठी जी पाण्याची व्यवस्था आहे, पाण्याचं टँकर त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका आणि बॉल घोषित क्षेत्रामध्ये गेला. सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला. 31 धावा धावफलकावरती. धक्के लागले 3 टीम श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि त्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये.
अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला फिल्डिंग टीम क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या चौथ्या षटकाला सुरुवात करा. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुरुवात फार एक्सप्लोजिव्ह होती बॅटर संजय पाटील यांचे. बट संजय पाटील जसे बाद झाले त्यानंतर रनगतीवरती ब्रेक तर लागला. कारण ज्याप्रमाणे बॉलिंग झाली, भावेशचं षटक असो त्यानंतर धनेशचं षटक असो, कमबॅक ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता या चौथ्या षटकामध्ये प्रतीक मिटकर बॉलिंग मार्कवरती तयार होतात. या टीमचे कॅप्टन आणि या टीमचा आयकॉन प्लेअरही तेच आहेत. प्रतीक मिटकर दरम्यान या 4th ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आणि समोर अपोनंट टीमचा आयकॉन प्लेअर कौशल पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि इंटरेस्टिंग असेल की आयकॉन प्लेअरचा समोर आयकॉन आणि कशा प्रकारे आता इथे कोण बाजी मारेल या बेस्ट वर्सेस बेस्टच्या बॅटलमध्ये. कौशल पाटील जे मी सांगितलं की कौशलची बॅट जर चालली तर 55 to 60 पर्यंत इथनं पोहोचू शकते टीम श्रुती कन्स्ट्रक्शन्स. प्रतीक ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पुल केला आडवा बॅटने गॅपमध्ये. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. पुलचा फटका चौकाराने सुरुवात या ओव्हरची. आणि 4 धाव्यांचा मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 35 धावा धावफलकावरती. आणि जे मी सांगितलं याआधी मी उल्लेख केला की कौशलचं खेळणं हे फार महत्त्वाचं. आणि कौशलचा बॅटमधनं हा पहिला चौकार या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 35 धावा धावफलकावरती आहेत. आणि दोन्ही टीम्सचा जर आपण विचार केला ना तर एक गोष्ट तर क्लिअर आहे की या ग्रुपमध्ये सध्या सगळेला हे ते 2 संघ आहेत ज्यांनी एक एक मॅचेस जिंकलेल्या आहेत. म्हणजे इथे कोणता तरी संघ आपली पहिली पराभव इथे स्वीकारणार आहे. बट तो कोणता संघ असेल हा देखील प्रश्न. तसेच नेक्स्ट मॅचमध्ये पूर्ण वॉरियर्स त्यांचा अगेन्स्ट भगवान शेठ ग्रुप हा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल. पूर्ण वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते मनोजदादा टावरे साहेबांचे आगमन झालं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. पण इथे मिस्टेक घडली. नो बॉलचा इशारा, बीमर नो बॉल आगे आणि नेक्स्ट बॉल फ्री डे असेल. तसंच देवादादा टावरे दादांचे आगमन झालं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. अंपायर्स बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेलाय का? फक्त एक्स्ट्रा रन असेल. नो बॉलचा एक्स्ट्रा रन आणि फ्री हिट. फ्रीटचा बॉल पुल केलाय. फुल अँड पॉवरफुल. इट्स अ ह्यूज वन. बॉलला थेट पाठवलाय डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना षटकार. या स्पर्धेमधला आतापर्यंत सर्वात लांब लचक षटकार. षटकार येतोय कौशल पाटीलचा बॅटमध्ये. आणि कौशल पाटीलची हाईट आणि त्याची पॉवर जितकी आहे ना तसाच हा फटका होता. कदाचित ISPLचा रूल आपण जर यूज केला असता 9व्या तर डेफिनेटली या बॉलवरती 9 धावा होत्या. कारण जितका लांब हा बॉल गेलाय. आणि चिमुकल्या सध्या सगळीला या मॅचचा आनंद घेतात, शिट्याही वाजवतात. कारण कौशलचा बॅटमध्ये एक धमाकेदार फटका पण पाकला. धावफळक्या 7 धावांचा मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 42 धावा धावफळकावरती. या ओव्हरमध्ये अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्लायमॅट थोडा थंड आहे बट प्रतीक मिटकरला आता घाम फुटला. चला विनंती असेल की वेळ कमी घ्या. 4 चेंडूंचा खेळ अजूनही या ओव्हरमध्ये बाकी आहे. नेक्स्ट बॉल. बघा बॉल रिलीज करत असताना प्लीज विकेट किपर आणि जे 30 सर्कलमध्ये क्लोज फोल्डर आहे प्लीज काय बोलू नका. कारण त्याने बॅटरला डिस्टर्बन्स होतं.
नेक्स्ट बॉल. हा लो फुल टॉस होता बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नाही आहे. डीपमध्ये काऊ फेसमध्ये फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते केला देखील नाही आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 43. 43 धावा धावफलकावरती आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळही बाकी आहे या चौथ्या षटकामध्ये. तसेच इंद्रपालजी भोईर साहेबांचे शुभागमन झालेलं आहे. त्यांनाही मी विनंती करतो या पण मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. लॉफ्टेड ड्राईव्ह, चांगला फटका, गॅपमध्ये फटका, फ्लॅट गेलाय बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. मिटकरचं हे षटक फारच एक्सपेन्सिव्ह आतापर्यंत राखलं. कारण जिथे बघा चौकाराने सुरुवात झाला त्यात नंतर नो बॉलही आला आणि त्यानंतर फ्रीडचा बॉलवरती कौशलचा भाटमध्ये षटकार आला. जो मोमेंटम तिथनं आला ना बॅटिंग साईडचा बाजून तो मोमेंटम लूज केला नाही. यावेळेस अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता. ऑन साईडला खेळायचं जरूर होतं बट फार लेट झालं. बॅटर येतोय डॉट. निर्धाव चेंडू दरम्यान इथे येतो आणि या ओव्हरमध्ये आता आपण पाहिलं तर एक चेंडू बाकी आहे आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 49 धावा धावफलकावरती. चला पुढील सामना जो आहे टीम भगवान शेठ ग्रुप आणि त्यांचा अगेन्स्ट टीम पूर्णा वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकामधला. लॉफ्टेड ड्राईव्ह, आणखी एक कडक फटका आणि हा की बॉल जातोय थेट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला हा षटकार येतोय. लाजवाब फटके. खेळ समाप्त. 4 ओव्हरचा क्रेस 55 धावा धावफलकावरती. धक्के लागले 3 आणि खेळ बाकी आहे 1 ओव्हरचा. चला टीम नरेश शेठ ऑलराऊंडर्स फिल्डिंग सेट करा. नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीम त्वरित फिल्डिंग सेट करा आणि या अंतिम षटकाला सुरुवात करा. 4 ओव्हरमध्ये 55. आपण 5 ओव्हरमध्ये 55 ते 60चा उल्लेख करत होतो बट 4 ओव्हरमध्ये 55 झाला आणि 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. असं वाटतं की हाय स्कोर या स्पर्धेमधला आता इथे बनवला जाणार आहे. बघा प्रोजेक्टेड स्कोर सध्या सगळीला आपल्याला 69 दाखवला जातोय बट मी म्हणेन की जर कौशल येथे 6 चेंडू खेळला कदाचित त्यापेक्षा जास्तही आपल्याला पाहायला मिळू शकतात. अंतिम षटक. बॉलर तयार होतोय. वितेश येतात या अंतिम षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. सर प्लीज टीम नरेश शेठ ऑलराऊंडर्स अंतिम षटकाला तर सुरुवात करा. अंतिम षटक. समोर कौशल पाटील. वितेश येतात. वितेशचा पहिलाच बॉल बट कौशलची ताकद. मिस्टामिंग स्ट्रोक थेट गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. बॅटमधनं बिगी सिक्सर. 6 धाव्यांचा मदतीने स्कोर कार्ड आता 61 वरती जाऊन पोहोचला. 61. क्लायमेट थोडा आता थंड झाला बट फिल्डर्सला घाम फुटला आणि त्याचं कारण म्हणजे जो चेहरा टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सन्माननीय अरुणजी पाटील साहेब जे श्रुती कन्स्ट्रक्शन टीमचे पुरस्कर्ते आहे त्यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली कौशलने तर 5,000 रुपयाचा रोख पारितोषिक आणि दुसराही आला. रिसचा सायाने वळवला आणि पाठवला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा षटकार. टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय अरुणजी पाटील साहेब
सावांच्या वतीने 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल कौशल पाटीलला. बट स्कोर कार्ड 67 दबा धावफलकावरती स्कोर कार्ड आत्ता डेंजर झोनमध्ये दबाव आहे बॉलिंग टीमवरती. विकेट हवी आहे. नेक्स्ट बॉल आणि फुल लन टाकला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. लॉंग ऑनला हलकीशी मिसफिल्ड, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. दुसरी धाव इथे कंप्लीट होईल आणि तेच तर हवं होतं. इथे कौशलला 2 धावा मिळतील. स्ट्राईक आता कौशलकडे. धावफलक 69. अनुमानित स्कोर जेव्हा 69 दाखवण्यात आला होता तेव्हाच मी म्हटलं होतं की जर इथे कौशल अंतिम षटक खेळला तर त्यापेक्षाही जास्त बनवू शकतात. आणि आता अनुमानित स्कोर 77 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 69 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल उडवलाय हेलिकॉप्टर आणि लँडिंग होईल ठीक बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाका षटकार. प्लस 75 ऑन साईडला खेळायचं होतं बट सिंगल साठी नकारले. बट हे काय घडलं. सोने पे सुहागा मिस फील्ड बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. दोन 70 आपण म्हणत होतो. आता धावपळक 79 झालं आणि अजून एक चेंडू बाकी आहे आणि कौशल पाटील खेळतो 36 धावांवरती नॉट आऊट. आणि शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर ते उडवला होता पण एलिव्हेशन नाही मिळालं. फुल जोपर्यंत थ्रो केला आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं 2 कंप्लीट. तिसरीसाठी परतले 3ही मिळतील आणि चेंडू घोषित क्षेत्रामध्ये दरम्यान इथे गेला असं कन्फर्म अंपायर करतात. अंपायर्स किती रन्स टोटल 3. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये 82 धावा बनवण्यात आल्या आणि 83 धाव्यांचं मॅच विनिंग टोटल इथे सेट केलं टीम श्रुती कन्स्ट्रक्शन्सने अगेन्स्ट टीम नरेश शेट ऑलराऊंडर्स. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय प्रणय पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून टँकरची व्यवस्था या मैदानाच्या सुसज्जतेसाठी करण्यात आलेली आहे. अतिशय मोलाचं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण करणार आहोत. विनंती असेल हिमांशू पाटील यांना आणि अमित पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण प्रणयजी पाटील यांना सन्मानित करावं. स्पर्धेसाठी अतिशय महत्त्वाचं सहकार्य वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये सन्माननीय प्रणय पाटील यांचं आणि त्यांचा हा शुभ सन्मान VPL 3 मध्ये आपण करीत आहोत. थँक्यू सो मच प्रणयजी पाटील. आणि आता लगेच आपण पुढील सामन्याच्या टॉस बॉक्समध्ये वाढणार आहोत. भगवान शेट ग्रुप विरुद्ध पुणा वॉरियर्स असा पुढचा सामना असेल. बघा प्रत्येकी पर्वामध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅचिक बॉक्स पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सन्माननीय राजूनंदा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बट त्याआधी एक सन्मान आपण इथे करूया. सन्माननीय अनिलजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो हिमांशू पाटील यांचा शुभ हस्ते हा शुभ सन्मान निर्माण करण्यात येईल. अनिलजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आपण टॉसही दरम्यान इथे करणार आहोत. टॉस दरम्यान इथे आपण करणार आहोत. सन्माननीय राजूनंद पाटील साहेबांच्या शुभ आपण टॉस करणार आहोत. भगवान शेट ग्रुप आणि त्यांचा अगेन्स्ट पूर्णा वॉरियर्स ही लढत आहे आणि कॉल कोण करतो ते सांगा. कॉल असेल पूर्णा वॉरियर्स टीमचा. साहेबांच्या शुभ असे टॉस आपण करीत आहोत. हेड असा कॉल आहे
आणि हेड झाला टॉस पूर्ण वॉरियर्स टीमने जिंकला. मी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे टॉस विनिंग कॅप्टनला स्वर्गीय सोपान नथू पाटील यांचा स्मरणार्थ प्रीतमजी पाटील साहेबांच्या वतीनं हे गिफ्ट आहे टॉस विनिंग कॅप्टनसाठी. त्यानंतर साहेबांना विनंती असेल आपण स्थानाबद्ध व्हायचं आहे. थोड्या चर्चा दोन्ही कॅप्टनसोबत आपण करूया. देवादाट काल पहिला सामना तुम्ही जिंकला 44 डिफेंड केला तो एक वेगळाच आनंद आणि ज्याप्रमाणे संपूर्ण टीम खेळली त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि निर्णय काय असणार आहे? माझा निर्णय असेल क्षेत्ररक्षण आणि आमच्या गोलंदाजांनी ती पूर्ण मॅच फिरवली त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे अभिनंदन करतो. आणि टीम कॉम्बिनेशन तोच असेल की काही चेंजेस? ॲज इट सेम असेल. आणि कशा प्रकारे एन्जॉय केलं VPL 2025ला कारण स्पेशली 3 गावांचे एकत्रितली कसं वाटलं आणि कसा कालचा जो माहोल होता आजचा जो माहोल आहे काय म्हणाल? ग्रुपचं म्हणजे जे आयोजन केलं तो सुंदरच आहे आणि खेळायला मजा येते इथे आणि आम्ही खरोखर एन्जॉय करतो. बस स्टॉपला घ्या मॅचसाठी टॉस जर तुम्ही जिंकला असेल तुमचा निर्णय काय होतं? क्षेत्ररक्षणच असतं. पण आता बॅटिंग करायचे आणि कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच गमावलेली आहे म्हणजे त्या दृष्टिकोनातून हा सामना महत्त्वाचा आता झाला आहे. सो 5 ओव्हर आता नुकताच जो सामना झाला 82 धावा बनल्या. सो तुमच्या माइंडमध्ये काय थोड्यात कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि बॅटिंग क्रम तोच आहे कालचा की काही चेंजेस होतील? आज बॅटिंग क्रम थोडा चेंजेस करणार होतो आम्ही आणि 60+ जाण्याचा आमचा मानस असेल. आणि ऑल ओव्हर या पर्वाविषयी VPL सीझन 3 विषयी काय म्हणाल? खूप छान आयोजन नियोजन. काल जसं उत्सव होता त्याच्यापेक्षा आज जास्त उत्सव आहे. खूप एन्जॉय करतात प्रेक्षक पण आणि खेळाडू पण. बेस्ट स्टॉप लक. टॉस कंप्लीट झाला टॉस जिंकला पूर्ण वॉरियर्स आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय. आपण आहोत स्वर्गीय भगवान शेठ व स्वर्गीय मधुकर शेठ क्रीडानगरी वर्ल्डमध्ये जेथे वळगावचा हा क्रिकेट उत्सव आपल्या समोर आहे. प्रचंड उत्साहामध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे. एकूण 3 चेक आपण शुभ सन्मान करूया. समाजसेवक वळ गुरुनाथजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी प्रतीक अमित चव्हाणांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते गुरुनाथजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. ऑनगोईंग मॅचकडे आणि कॉम्बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकूया अजयजी घरत सरांचा. धन्यवाद. येस थँक्यू सो मच वन्स अगेन विशाल पाटील. श्रुती कन्स्ट्रक्शन्स विरुद्ध नरेश शेठ प्रतिष्ठान असा हा आजचा दुसरा सामना आपल्यासमोर रंगतोय. श्रुती कन्स्ट्रक्शन्स टीमच्या फलंदाजांनी धमाकेदार बॅटिंग केली आहे. तब्बल 82 धावा स्कोर बोर्डवर लावल्यात 5 ओव्हर्समध्ये आणि आता 83 धावांचा पाठलाग करायचा आहे नरेश शेठ प्रतिष्ठान संघाला सामना जिंकण्याकरिता. 16.60 ची सरासरी प्रतिषटक डावाच्या सुरुवातीपासूनच राखावी लागणार आहे. फार मोठं टार्गेट आहे. सर्वात मोठं टार्गेट आत्तापर्यंतचं वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 मधलं आपल्याला पाहायला मिळते. आणि दोन्ही संघांनी क्रिकेट चांगलं खेळलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघ विजेता झालेले आहेत. एक सामना खेळला आहे, एक जिंकलेला आहे. हा दुसरा सामना खेळतायत. पण आता बघायचं आहे की या मॅचमध्ये कोणाची सरशी होणार. महेश आणि हरेश. सलामीवीर पहिलाच बॉल वरची कडा लागली मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना 1 धाव येथे पूर्ण करतायत फलंदाज. पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन करत असताना महेश मात्र प्रॉमिसिंग फटका नव्हता. टायमिंग चुकलं होतं आणि प्रत्येक बॉलवर आक्रमण तर करावं लागणार आहे. महेश पाटील चांगले फलंदाज आहेत. आपण वर्ल्ड संघाकडून नेहमीच चांगली कामगिरी करताना बघितलेलं आहे. धुवाधार बॅटिंगची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं कौशल पाटीलनं बॅटिंग केली 39 धावांचं नाबाद योगदान. अविनाशनं त्याला चांगली साथ दिली होती. नाबाद 13 धावांचं योगदान त्याचं राहिलं. सुरुवातीला संजय पाटील बरसले. 21 धावा त्यांनी बनवल्या श्रुती कन्स्ट्रक्शन्स टीमसाठी. आणि संजय पाटील आता गोलंदाजी देखील करताना दिसत आहेत. पॉवर प्लेचं षटक 40+ षटक. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न हॅमट करायचा होता. ऑफ साईडला बघायचं बॅट आणि बॉलचा स्पर्श आहे की नाही. विकेट किपर चुकतायत त्याचा फायदा इथे घेतला जातोय आणि बाईचा इशारा पंच करतायत. अवांतर धाव. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नव्हता. धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आणि आता स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पहिल्या बॉलचा आणि दुसऱ्या बॉलचा सामना देखील महेशनंच केला होता. सॉरी हरीश. येस हरीश होते स्ट्रायकिंग एंडला आणि आता महेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येत आहेत.
मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पॉवर प्ले फोडावा लागणार आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची षटकं आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करत असताना, परंतु बॅकफुट पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण, हेजिटेशन, तालमेलचा थोडासा अभाव होता, मात्र अखेर सिंगल कंप्लीट करतायत फलंदाज. सिंगल उपलब्ध होतीच, पण थोडासा तालमेलचा अभाव, त्याच्यामुळेच अखेर ती धोकादायक ठरली होती धाव. सिंगल डबल्सने खरं तर टार्गेटपर्यंत पोहोचता येणार नाही आहे. अधूनमधून तरी चौकार षटकारांची उधळण करावी लागणार आहे नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमच्या फलंदाजांना. नरेश शेठ ऑलराऊंडर्स जो गत वर्षीचा विजेता संघ आहे, अर्थात डिफेंडिंग चॅम्पियन. कमालीचा खेळ मागच्या हंगामामध्ये सादर केला होता. या हंगामाची सुरुवात देखील अप्रतिम केली आहे, परंतु या मॅचमध्ये थोडासा संघ पिछाडीवर. गोलंदाजांकडून भरपूर चुका पाहायला मिळाल्या. हा बॉल सोडून दिलाय, लाईन जज करता आलेली नाहीये फलंदाज हरेश यांना. येतो निर्धाव चेंडू. फटके खेळणं गरजेचं आहे, कारण धावांची नितांत आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर खोलवर टप्प्याचा बॉल होता. याही वेळेला बीट केलंय. आणखी एक डॉट बॉल. या अगोदर तर खेळण्याचाच प्रयत्न नव्हता, यावेळेला बॅट फिरवली, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, परंतु अचूक फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. आणि जी सुरुवात पाहिजे होती नरेश शेठ ऑलराऊंडर संघाला, तशी सुरुवात अजिबात सलामीवीरांना करता आलेली नाही. 5 चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकामध्ये, फक्त 3 धावा फलकावर आहेत. अतिशय संथ सुरुवात. टार्गेट 83 धावांचं. यावेळेला चांगला ड्राईव्ह, परंतु तिकडे फिल्डर आहेत लॉंग ऑफला. मिसफिल्ड, रिकव्हरी करतील फिल्डर, तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची मुभा होती. आणि याचबरोबर हे पहिलं इकॉनॉमिकल षटक समाप्त होत असताना संजय पाटील यांचं अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5. उर्वरित 4 ओव्हर्समध्ये तब्बल 78 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा कीर्तिमानच येथे स्थापित करावा लागणार आहे नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमच्या फलंदाजांना, कारण ही धावसंख्या जर त्यांनी सक्सेसफुली चेस केली तर हा रेकॉर्ड असेल. कारण या अगोदर आपण बघितलंय की काल 63 धावा चेस झाल्या होत्या, जो हायेस्ट सक्सेसफुल रन चेज आहे. हा सामना क्रमांक 8 आपल्या समोर रंगतोय. काल 6 सामने खेळवले गेले होते. आजचा हा दुसरा सामना आहे. आज देखील 6 सामने होतील. यानंतरचा सामना असेल भगवान शेठ ग्रुप विरुद्ध पूर्णा वॉरियर्स. त्यानंतर चौथा सामना आजच्या रात्रीतील भार्गव फायटर्स विरुद्ध अण्णा शेठ प्रतिष्ठान. 5वा सामना असेल कुंडलिक शेठ प्रतिष्ठान विरुद्ध भरत स्पोर्ट्स. 6वा सामना असेल हरिदास शेठ प्रतिष्ठान विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन. 12 टीम्स आणि या 12 टीम्स पुरस्कृत करणारे संघ मालक, त्या सर्वांचे विशेष आभार. ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचेच हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. नवीन षटकातील पहिला बॉल, वरची कडा लागली, विकेट किपरच्या वरून बॉल चाललाय. बॉल विकेट किपर अडवतील तोपर्यंत 1 धाव मिळेल. म्हण तर आहे मराठीमध्ये की थेंबे थेंबे तळे साचे, परंतु येथे सिंगल डबल्सने अजिबात आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये. त्यासाठी गॅपमध्ये फटके खेळावे लागणार आहेत. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे फलंदाजांना. प्रयत्न करतायत दोन्ही सलामीवीर, परंतु आतापर्यंत यश त्यांना मिळालेलंच नाही असंच म्हणावं लागेल. गोलंदाज प्रशांत पुढचा बॉल घेऊन. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला ड्राईव्ह, परंतु कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि याच दरम्यान एक क्विक सिंगल. क्षेत्ररक्षकांना देखील माहिती आहे, गोलंदाजांना देखील माहिती आहे की सिंगल्सनं येथे काहीही फरक पडणार नाहीये. सिंगल्स आरामात घेऊ दिल्या जात आहेत फलंदाजांना, त्याने जास्त नुकसान अजिबात होणार नाहीये श्रुती कन्स्ट्रक्शन्स टीमला. नेक्स्ट बॉल होतं विकेट. ज्यावेळेला ड्राईव्ह केला, बॉल हवेत आहे. झेलची शक्यता होती, संधी निर्माण झाली होती, प्रयत्न चांगला, मात्र झेल ड्रॉप आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. वायडिश मिड ऑफला तेथे फिल्डर सर्कलच्या आतमध्ये होते. थोडासा अवघड झेल होता. फिल्डरच्या उजवीकडून हा बॉल काढण्याचा प्रयत्न होता. टायमिंग चांगलं होतं, परंतु पूर्णपणे गॅपमध्ये खेळू शकले नाहीत फलंदाज महेश. 2 धावांनीची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 83 धावांचा पाठलाग सुरू आहे. ओ स्विंग अँड मिस, जस्ट अ वाईल्ड स्विंग ऑफ द ब्लेड. चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड आता प्रेशर वाढत चाललेलं आहे नरेश शेठ ऑलराऊंडर संघावर. एकही मोठा फटका आलेला नाही. धावसंख्या स्थिर आहे 9 या आकड्यावर. 10 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि समीकरण सातत्याने खडतर बनत चाललेलं आहे. 22 पेक्षाही अधिकची सरासरी गाठायचे. बॉल हवेत, विकेट कीपर डाऊन द बॉल आणि विकेट कीपरनं टिपलाय झेल. फलंदाज फेल. फर्स्ट विकेट गोज डाऊन.
फलंदाज आहेत तशी दमदार बॅटिंग त्यांना करता आलेली नाहीये आणि याचं प्रमुख कारण म्हणजे चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये संजय पाटील होते, आता प्रशांत देखील तशीच चांगली कामगिरी करत असताना पहिलं यश मिळालंय श्रुती कन्स्ट्रक्शन्सला. धावसंख्या 1 बाद 9. नवीन बॅटर प्रतीक मिटकर. मागचा हंगाम जरूर गाजवला होता प्रतीक मिटकरनं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. टॉप एज गोलंदाजाने कॉल दिलाय. आणखी एक जबरदस्त कॅच, आणखी एका विकेटचं पतन. फुटला नरेश शेट ऑलराऊंडर संघ या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फक्त 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ही दुसरी विकेट तुम्ही पाहू शकाल. रिप्ले लेंथ बॉल होता, ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, परंतु बाउन्स चांगला होता या बॉलमध्ये, त्यामुळेच वरची कडा लागली आहे बॅटची. विकेट कीपर देखील झेलसाठी उत्सुक दिसत होता, परंतु गोलंदाजाने कॉल दिला आणि त्याने झेल देखील स्वीकारलाय. क्वाटन बोल्टच्या रूपात प्रतीक मिटकर बाद होतोय. प्रतीकनं देखील निराश केलंय. दुसऱ्या विकेटचं पतन. फक्त 9 धावा फलकावर. आणखी 74 धावांची आवश्यकता. फक्त 18 चेंडूंचा खेळ बाकी. कुठेतरी सामना एकतर्फी होताना दिसतोय. फलंदाजांना इथे पलटवार करावा लागणार आहे, तेव्हाच सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना दिसेल. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय कौशल पाटील, याच्या बॅटमधून सर्वात लांब पल्ल्याचा षटकार देखील आपण बघितला या मॅचमध्ये. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरूनच तो बॉल पाठवला होता, व्यासपीठाच्या वरून. जबरदस्त फटकेबाजी कौशल पाटीलकडून पाहायला मिळाली. आणि अल्पेश गायकवाड मला माहिती देत आहेत की शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये श्रुती कन्स्ट्रक्शन्स टीमने तब्बल 51 धावा कुठून काढल्या, ज्यामध्ये 6 षटकारांचा समावेश पाहायला मिळाला. प्रतीक मिटकर आणि वितेश हे गोलंदाज होते डेथ ओव्हर्समध्ये. कमालीची बॅटिंग फलंदाजी आपण बघितली होती कौशल पाटील आणि अविनाशकडून. तशीच बॅटिंग आता इथे करावी लागणार आहे नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमच्या फलंदाजांना. 18 चेंडू आणि 74 धावा हे समीकरण. नवीन बॅटर भावेश मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला हरेश. खोलवर टप्प्याचा चांगला बॉल छोट्या बॅकलिपनं डिगआउट करत असताना समोर तटवलाय. फिल्डर येत आहेत डीपमधून. एकच धाव तिथे मिळेल. काल कौशल पाटीलनं सर्वात वेगवान गोलंदाजी देखील केली होती या स्पर्धेमध्ये, आणि तसंही ह्या तिन्ही गावांचा आपण विचार केला तर सर्वात वेगवान गोलंदाज कौशल पाटीलच आहे. वळपाडा पूर्ण आणि आणि ओव्हरऑल दरम्यान चांगला बॉल, वरची कडा लागली आहे. एक्स्ट्रा बाउन्स. फलंदाज येथे बाद होतोय कॉट बिहाइंडच्या रूपात. विकेट क्रमांक 3चं पतन. घेत असताना गोलंदाजीमध्ये कौशल पाटील पूर्णपणे हे मैदान गाजवत असताना अगोदर बॅटिंगमध्ये दमखम दाखवला आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात. आणि कौशल पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. जर कौशलनं हॅट्रिक पूर्ण केली तर श्रुती कन्स्ट्रक्शन टीमचे संघमालक अरुणजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. दयनीय अवस्था नरेश शेट ऑलराऊंडर संघाची. 3 बाद 10. नवीन बॅटर सुमित आलेत. यॉर्कर टाकायचा होता, परंतु हा बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर आहे, सोडून दिलाय. वाईटचा इशारा करतायत पंच. अवांतर धाव खर्च करण्यात आली. धावसंख्या 11. ओव्हरऑल आपण भिवंडीचा जरी विचार केला तरी वन ऑफ द फास्टेस्ट बॉलर्स इन भिवंडी तालुका क्रिकेट कौशल पाटील. सुमितसाठी देखील हॅट्रिकसाठी, षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं, परंतु त्रिफळा उद्ध्वस्त. 1 मोर विकेट गोज डाऊन.
षटकामध्ये विकेट टू विकेट बॉल होता. फास्ट अँड फ्युरियस क्रीजच्या थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र लाईन मिस केली. या ठिकाणी वळपाडा पूर्णा गावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, आजी माजी ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपस्थित असतील तर त्यांना मी विनंती करतोय, पोलीस पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपली स्पर्धा आहे. चांगला फटका या दरम्यान कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना फलंदाज येतोय चौकार. गणेशच्या बॅटमधून अतिशय चांगलं टायमिंग आणि तेवढंच चांगलं प्लेसमेंट. बॉल हवेत जरूर होता परंतु गॅपमधून खेळले आणि 4 धावा. अखेर पहिला चौकार आलाय नरेश शेट ऑलराऊंडर संघासाठी या डावामध्ये. तिसरं षटक समाप्तीच्या मार्गावर जाताना दिसतंय. फक्त 2 चेंडू कौशलच्या षटकामध्ये शिल्लक. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. चांगला बॉल, चांगलं प्रत्युत्तर चौकाराला देत असताना अगदी ब्लॉक होलचा वेध घेतलाय. यावेळेला सन्मान फक्त देऊ शकलेत फलंदाज त्या बॉलला. धावा बनवण्याची फारशी संधी नव्हती. डॉट बॉल येतोय. अतिशय तिखट मारा. काल देखील कौशलनं इम्प्रेस केलं होतं. आज मात्र बॅटिंग देखील जबरदस्त केली आणि गोलंदाजी देखील तेवढीच प्रभावी. समीकरण आपण बघतोय 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 68 धावांची तब्बल आवश्यकता नरेश शेट ऑलराऊंडर्सला. ऑलराऊंडर्स प्रमाणे खेळलेले नाहीत. शॉर्ट बॉल येथे चांगलाच उसळलाय बॉल. एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. जास्तच बाउन्स होता या बॉलमध्ये. फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा हा शॉर्ट बॉल 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा पंच बाळा सिनियर करत असताना 2 अवांतर चेंडू जरूर टाकलेत कौशलनं, परंतु त्या व्यतिरिक्त खूप चांगली गोलंदाजी. गणेशने एक चांगला फटका खेळलाय, चौकार प्राप्त केलाय. संघाची धावसंख्या 4/16. पायावर आदळलाय. अपील जोरदार आहे परंतु पंचांचा स्पष्ट नकार. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करायचा होता खरं तर. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क बनवता आला नाहीये आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होत असताना कौशल पाटीलचं फक्त 7 धावा खर्च केले आणि तब्बल 2 गडी बाद केले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4/16. पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये. योग्य निर्णय होता पंचांचा, कारण लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होती. रिप्ले आपण पाहतोय. श्रुती कन्स्ट्रक्शन्स संघाचा पूर्णपणे दबदबा आहे या सामन्यावर. सुरुवातीला फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली, कारण सुरुवातच फार छान मिळवून दिली होती. संजय पाटील यांनी 21 धावांची तडाखीबंद खेळी साकारली 9 बॉल्समध्ये, ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता. आणि जो प्लॅटफॉर्म मिळाला होता त्याचा पूर्णपणे फायदा घेतला शेवटच्या 2 षटकांमध्ये कौशल पाटील आणि अविनाश यांनी. त्यामुळेच धावांचा अक्षरशः रतीब येथे पाहायला मिळाला. धावांचा पाऊसच खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. तब्बल 82 पर्यंत मजल मारली गेली आणि 83 धावांचा पाठलाग ज्या पद्धतीनं व्हायला हवा होता तसा पाठलाग पाहायला मिळत नाहीये नरेश शेट ऑलराऊंडर संघाकडून. नवीन षटकाला सुरुवात करतोय अविनाश. साईड आर्म गोलंदाज. शॉर्ट बॉल होता परंतु फायदा घेता आला नाहीये. आणि काल देखील आपण अविनाशला बघितलं होतं, एक परफेक्ट यॉर्कर त्याने डिलिव्हर केला होता आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या एका फलंदाजाच्या. समीकरण 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 67 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 11च्या 11 षटकार आले तरी देखील सामना जिंकता येणार नाही, कारण चेजिंग कंपल्सरी आहे. नो बॉलचा इशारा. स्क्वेअर लेग पंचांचा हात बाहेर निघालाय. चेंडूला टर्न केलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एकच धाव तिथे मिळते. एकूण 2 धावा स्कोअरमध्ये ॲड होत आहेत. धावसंख्या 18. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3. आता या मॅचमध्ये जवळपास औपचारिकताच शिल्लक दिसते. पुढचा बॉल जरूर फ्री हिट पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवर जर षटकार आला तर मात्र येथून यस आता संधी असणार आहे, पण ते बोलायला सोपं आहे, करायला तेवढंच कठीण आहे. लॉफ्ट करायचा होता, एलिव्हेशन नाही आहे. मिडॉनला बीट केलंय. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला. पायानं बॉल अडवण्याचा जो प्रयत्न झाला होता तो फसलाय आणि बॉल डेव्हिएट होत असताना डीपमध्ये जे खेळाडू होते त्यांना बीट करून सीमारेषा पार. येतोय चौकार. स्विंग अँड मिस. चांगला बॉल होता. क्विकर डिलिव्हरी, वेग भन्नाट पाहायला मिळतोय अविनाशकडून. येतोय डॉट बॉल. स्वर्गीय भगवान शेठ व स्वर्गीय मधुकर शेठ क्रीडानगरी वर्ल्डमध्ये हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. वर्ल्ड प्रीमियर लीग क्रिकेट का जादू सर चढ़कर बोलता हुआ.
बॅटच्या टू एंडला लागलाय हा बॉल, खेळायचं होतं मिड विकेटच्या वरून. ओ चिकी सिंगल. पण सुरुवातीपासूनच मी उल्लेख करत आलेलो आहे की सिंगल डबलने काही होणार नाहीये नरेश शेट ऑलराऊंडर्स संघासाठी. आणि आता मात्र चौकार षटकार येऊन देखील सामना त्यांना जिंकता येणार नाहीये अशी अवस्था आहे. फक्त 23 धावा फलकावर 60 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकतेच्या दिशेनं निघालेली ही मॅच. थोडासा स्लोवर बॉल, लेंथ थोडी आखूड होती परंतु वेगात बदल केला. अतिशय चाणाक्ष पद्धतीची गोलंदाजी अविनाश करताना दिसतोय. चांगलं अष्टपैलुत्व आपलं सिद्ध करत असताना अविनाश श्रुती कन्स्ट्रक्शन संघासाठी. अरुणजी पाटील यांचा हा संघ. ओ चांगला ड्राईव्ह होता मात्र बॅक टू द बॉलर. झेल तर हातातून निसटलाय पण चांगला स्टॉप आहे, कारण हा बॉल जर बॉलरला बीट करून गेला असता तर कदाचित 4 धावा देखील मिळाल्या असता. एवढा कडक फटका होता. एकच धाव मिळाली आणि याचबरोबर षटक होईल समाप्त. 4 षटकांचा खेळ संपलाय. पूर्णपणे बॅकफुटला नरेश शेट ऑलराऊंडर्स. धावसंख्या 4/24. शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडू 6 बॉल्समध्ये बनवायचे आहेत तब्बल 59 धावा. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. भगवान शेट ग्रुप विरुद्ध पूर्णा वॉरियर्स. भगवान शेट ग्रुपनं काल पराभवाचा सामना केला होता. दुसरीकडे पूर्णा वॉरियर्स ज्यांनी उद्घाटनीय सामन्यामध्ये विजय मिळवला होता त्यामुळेच त्यांचा कॉन्फिडन्स हाय असणार आहे. परंतु भगवान शेट ग्रुपकडे देखील आणखी एक संधी आहे आणि आज बाउन्स बॅक करण्याचा त्यांचा दिवस असेल का हा मोठा प्रश्न आहे. बाउन्स बॅक करावा लागणार आहे कारण 3-3 सामने तुम्हाला खेळायचे आहेत आणि 3 पैकी जर 2 सामने तुम्ही गमावलेत तर मात्र कदाचित तुमचा प्रवास देखील समाप्त होऊ शकतो या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. शेवटचं षटक अनिकेत गोलंदाजी मार्कवर, जो मागच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिला होता. एच अँड गॉन. विकेट नंबर 5 गोज डाऊन. पराभवाच्या छायेत टीम नरेश शेट ऑलराऊंडर्स डिफेंडिंग चॅम्पियन संघ अशा प्रकारचा खेळ करेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. आणि आता इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये प्रेम पाटील, परंतु फार उशिरा मैदानात दाखल झालेत. आल्या इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय कव्हरमध्ये. चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु निशाणा चुकतोय. बॅकअप देखील थोडंसं चुकलेलं दिसतंय परंतु फलंदाज फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करतायत. स्ट्राईक गणेशला स्वतःकडे आता घ्यायची आहे त्यामुळेच दुसऱ्या धावेसाठी स्पष्ट नकार दिला फलंदाज प्रेम पाटीलला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. ऑन साईडला चेंडूला टर्न करत असताना पूर्णपणे एकतर्फी सामना राहिलाय. एका रंगतदार सामन्याची अपेक्षा येथे व्यक्त केली जात होती कारण दोन्ही संघांनी विजयानं सुरुवात केली होती या स्पर्धेमध्ये परंतु हा सामना पूर्णपणे एकतर्फी राहिलाय. खरं तर पहिल्या 3 ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी बऱ्यापैकी कामगिरी केली होती. श्रुती कन्स्ट्रक्शन टीमसाठी फक्त 31 धावा खर्च केल्या होत्या. ओ व्हॉट अ बॉल. बँग ऑन टार्गेट. त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद.